अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, अक्कलकोटचे निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त मी तुम्हाला सांगणार आहे की यांचा प्रकट दिन कसा झाला आणि हे प्रकट कसे झाले. तर अक्कलकोटचे निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानले जातात. 18व्या शतकात अक्कलकोटमध्ये प्रकट होऊन त्यांनी 22 वर्षाहून अधिक काळ चोपाळ्यांच्या निवासस्थानी वास्तव केले, जिथे वटवृक्षाखाली बसून त्यांनी भाविकांना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा अभय दिला. त्यांचे जीवन मानवी कल्याणासाठी अर्पण होते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रसिद्ध कथाही आहेत. जर तुम्हाला कथा ऐकायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पार्ट 2 बघायला विसरू नका. तशीच एक कथा आहे कर्दळी वनातील तपश्चर्या. आंध्र प्रदेशातील कर्दळी वनात स्वामी समर्थ काष्ठ समाधीमध्ये म्हणजेच गाडलेल्या स्थितीत होते. त्यांच्या शरीरावर मुंग्यांनी वारूळ तयार केले होते. एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीने तो वारूळ फुटले आणि स्वामी समर्थ प्रकट झाले. तसेच चोपाळ्यांवर देखील कृपा झाली. कशी ती बघूयात आपण. अक्कलकोटमध्ये चोपाळे नावाच्या एका सामान्य माणसाच्या घरी स्वामींनी निवास केला. स्वामींनी चोपाळ्यांच्या गरिबीवर मात केली आणि त्यांच्यावर अखंड कृपा केली. चोपाळ्यांच्या घरी स्वामींची समाधीची जागा तयार करण्यात आली. अंध मुलाची कथा तसेच कठोर दया दाखवली. एका भक्ताचे आंधळे मूल विष खाऊन मरणार होते, पण स्वामींनी त्या मुलाला वाचवले नाही, कारण ते त्याचा जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती होणार होती. अशी एक कथा आहे. जर ही कथा तुम्हाला बघायची असेल तर पार्ट 2 नक्कीच बघा, जी देवाचा न्याय समजवते. म्हणूनच त्यांना म्हणले जाते, अशक्य ही शक्य करतात स्वामी. अनेक भक्तांना कठीण प्रसंगातून, योगातून किंवा आपत्तीतून स्वामींनी वाचवल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चरित्रात अनेक चमत्कार आहेत, जे अशक्य गोष्ट शक्य करतात. महत्त्व: स्वामी समर्थ भक्तांना निस्वार्थ प्रेम, सेवा आणि भक्ती शिकवतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा मंत्र आजही भक्तांना आधार देतो. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींच्या कथा पाहायच्या असतील तर आपल्या व्हिडिओवरती मी लवकरच टाकणार आहे, त्याच्यामुळे पार्ट 2 नक्कीच बघा स्वामींची कथा. तर मंडळी, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. स्वामी तुमचे कुटुंब कायम सुखी आणि आनंदात ठेवो. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.